मंडळी प्रीतीजो 85 या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आहे तुमची होस्ट प्रीती। आपण आलो आहोत 150 वर्ष जुनं असलेल्या राम मंदिराला भेट द्यायला, जे आहे अर्नाळा येथे। चला जाऊया। तेंडुलकर वाडा आहे 1874 मधला। आम्ही माहिती काढल्यानंतर आम्हाला कळलं की हे मंदिर 220 वर्ष जुनं आहे। हा स्टेशनला जातो, विरार स्टेशनला रस्ता, आणि हा जातो अर्नाळा सरळ स्ट्रेट गेलात की। आणि इथेच आहे हे राम मंदिर, जे 150 वर्ष जुनं आहे। वाडा बघू शकता, आणि त्याच्या समोरच तो तेंडुलकर वाडा आहे, जो आता मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी दाखवला। इथे खूप जुने वाडे देखील आहेत, तर आधी आपण हे मंदिर पाहून घेऊ। चला। आम्ही जेव्हा ऑनलाईन हे मंदिर सर्च केलं तेव्हा आम्हाला कळलं होतं की हे 150 वर्ष जुनं आहे, पण जेव्हा आतमध्ये आम्ही व्यवस्थित चौकशी केली तेव्हा आम्हाला कळलं की हे 220 वर्ष जुनं मंदिर आहे। आणि ह्याची वास्तू जशीच्या तशी आहे। पुण्याला कसे वाडे असतात त्याप्रमाणे ह्या मंदिराची रचना आहे। त्याचबरोबर ही बघा, तो पेशवेकालीन आहे हो, अगदी जवळून बघितलं इतकी सुंदर तोफ होती ही। याचं बांधकाम होऊ शकतं तुम्ही, किती सुरेख आहे। या मंदिराची स्थापना श्री परमपूज्य स्वामी लक्ष्मणानंद आनंदगिरीजी वासव्य कच्छ पूजा मांडवी मंदर यांनी राम दामोदर नारायण सामंत BA यांचे घरी सतत 2 वर्षे भिक्षा मागून घेऊन अर्नाळा गावातील सद्ग्रस्त व विद्यार्थी यांच्या बाहेरगावच्या सद्ग्रस्तांच्या सहकार्याने मिती माघ शुक्ल 13 रविवार संवत 1973 रोजी केली। आता आपण आलेलो आहोत श्रीराम मंदिरामध्ये, आणि पाहू शकता इथे द्वारपाल आहेत दोन्ही साईडला, हे बघा। आणि इथे आहे श्रीरामांची मूर्ती, खूप सुरेख अशी मूर्ती आहे, तुम्ही पाहू शकता। आणि या मंदिराच्या आवारात अजूनही काही 2 मंदिरं आहेत, ते आपण पाहूया थोड्या वेळातच। खूप सुरेख मूर्ती आहे इथे। रामनवमीला ते खूप मोठा उत्सव देखील असतो हा। ह्याचं छतापासून सर्व तुम्ही बघाल ना, तर तुम्हाला अगदी असं वाटेल की आपण जुन्या वाड्यामध्ये आलो आहोत। जुन्या पद्धतीने पूर्ण हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे। खूप सुंदर आणि सुरेख मंदिर आहे हे। पण मला पाहिजे तशी पुरेशी माहिती काही भेटली नाही, पण जितकी भेटली मी तुमच्यासोबत शेअर करते। आणि इथे आहे हनुमंताचं छोटंसं देऊळ, बघा, पाहू शकता तुम्ही। आणि अगदी अखंड हा दगड आहे, ज्याच्यामध्ये मारुतीरायाची मूर्ती कोरलेली आहे। आणि इथे आहे पितळेची एक मूर्ती मारुतीरायाची, आणि हा अखंड दगड आहे, ज्याच्यामध्ये मारुतीरायाची अखंड मूर्ती कोरलेली आहे। तर इथून आपण बाहेर जाऊया। येथील परिसर खूप सुंदर आहे। ते समोर दिसत आहे ना, ते आहे दत्तगुरूंचं मंदिर। चला दर्शन घेऊया आधी। आणि इथे आवार खूप सुंदर आहे, तुम्ही पाहू शकता, हे बघा। या साईडला पण एक मंदिर आहे, आणि इथे हा पूर्ण असा वाड्यासारखा आहे लोक, पण हे आहे श्री रामाचं मंदिर। आणि हे बघा किती सुंदर फुलझाडं आहेत इथे, पाहण्यासारखे आहेत अगदी। आणि या साईडला एक मंदिर आहे, पण त्यातले देवळातले देव काढून ठेवलेले आहेत असं आम्हाला कळलं, त्यामुळे ते मंदिर पण बंद होतं। हे बघा, खूप सुंदर फुलझाडं आहेत, अगदी प्रसन्न वाटलं इथे गेल्यानंतर। चला आधी जाऊया दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये आणि दर्शन घेऊया। तर मंडळी, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना, तर तुम्हाला माहीत नसेल की वसई, नालासोपारा आणि विरार इथे इतक्या ऐतिहासिक वास्तू, त्याचबरोबर इतकी सुंदर आणि ऐतिहासिक अशी जवळजवळ 400-500, काही वास्तू तर 2500 वर्षसुद्धा जुनी आहेत, अशा वास्तू मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर तुम्ही त्या जर वास्तू पाहिल्या नसतील तर नक्की जाऊन पहा। खूप सुंदर आणि सुरेख। वसई, नालासोपारा आणि विरारमध्ये इतक्या ऐतिहासिक ठिकाणं असतील असं कोणालाच माहीत नसेल, पण नक्की जाऊन माझ्या चॅनलवर बघा। खूप सुंदर सुंदर मंदिरं जी तुम्हाला ठाऊकही नसतील अशी मंदिरं मी एक्सप्लोअर केलेली आहेत। वसई म्हणजे इतिहासाची जाणीव करून देणारी अशी ठिकाणं आहेत हे। तर वसई, नालासोपारा, विरारमध्ये सर्वाधिक जास्त मंदिरं आहेत। फक्त तुम्ही जीवदानी मंदिर ऐकलं असेल, पण जीवदानी मंदिरासोबतच इथे इतकी ऐतिहासिक वास्तू आणि मंदिरं आहेत की तुम्ही ती पाहायलाच हवीत।
कारण की खूप सुंदर आणि सुरेख वास्तू आणि शिल्पकला असलेल्या अशी ठिकाणं आहेत जी तुम्हाला मी माझ्या चॅनलद्वारे दाखवलेली आहेत. आणि तुम्हाला देखील या मंदिरांना जर व्हिजिट करायचं असेल तर मी माझ्या चॅनलचे मध्येच तुम्हाला लोकेशन आणि इथे कसं पोचायचं हे मी तुम्हाला सांगतेच. त्याचबरोबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देऊन ठेवते की तुम्ही इथे कसं पोचू शकता. त्याचबरोबर मी तुम्हाला लोकेशन पण देऊन ठेवते जेणेकरून तुम्हाला इथे पोचणं सर्वाधिक सोपं जाईल. तर आता आपण इथे शिवशंकराच्या मंदिरामध्ये आहोत. इथे गणपती बाप्पा, इथे पार्वती आहे आणि इथे विष्णूची आहे मूर्ती. म्हणजे या मंदिरात आल्यावर तुम्हाला संपूर्ण देवांचे दर्शन नक्कीच घडेल. त्यामुळे या मंदिराला नक्की व्हिजिट द्या. 220 वर्ष जुनं हे मंदिर आहे. तर तुम्ही नक्कीच या मंदिराला व्हिजिट द्या. सुंदर आणि सुरेख मंदिर आहे. तुम्हाला पुण्याला गेल्याचा फील नक्कीच या मंदिरात गेल्यानंतर होईल. संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, संत रामदास स्वामी, बालाजी श्री गोंदवलेकर महाराज, साईबाबा, गजानन महाराज, अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ. या मंदिराची माहिती तुम्हाला आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देऊन ठेवते. आय होप मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर येणारे पुढचे व्हिडिओ नक्कीच पहा आणि तुमच्या मित्रपरिवारांना देखील सांगा आणि तुम्ही ह्या मंदिरांना नक्की व्हिजिट द्या. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.